यांना सुद्धा मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करते। आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी यावर स्वाक्षरी करावी। हे तेच क्षणचित्र आहे, बरोबर एका वर्षापूर्वीचं एनडीटीव्ही मराठीचा लॉन्चिंग सोहळा जेव्हा झाला होता तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे आपल्यासोबत उपस्थित होते आणि त्यानंतर आज बरोबर एक वर्ष पूर्ण होते। या वर्षपूर्तीच्या सोहळ्यात देखील आज ते आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा तो क्षण आमच्यासोबत कैद करून ठेवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे। आणि यानंतर मी राहुल सर आणि अभय देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे। श्री अभय देशपांडे सर आहेतच माझ्याबरोबर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे सर आपल्यासोबत आहेत। सर, आता पुलवामाचा विषय आहे आणि सर्वप्रथम मी काल जो काश्मीरमध्ये भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करतोच आणि जे त्याच्यामध्ये शहीद झालेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। पण सर, दुर्दैवाने त्याच्यामध्ये पण धर्म हा विषय आहे आणि त्याच्यावरती खूप चर्चा होते सध्या। खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना काल साऱ्या देशाने जगाने पाहिली। पर्यटक निरपराध पर्यटक आपल्या फॅमिली सकट तिकडे गेले होते आणि पहलगाममध्ये त्यांना एकट्यामध्ये गाठून त्या व्हॅलीमध्ये एकत्र करून नाव विचारून धर्म विचारून आणि काहीतरी करायला ते काहीतरी म्हणाले आणि असं बोलून त्यांना गोळ्या घालण्याचं एक माणुसकीला काळीमा फासणारं काम काल झालेलं आहे। हे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे। ही घटना, या घटनेचा निषेध संपूर्ण देशाने नाही जगाने केला आहे आणि तात्काळ देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांना आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी श्रीनगरला रवाना केलं आणि श्रीनगरला ते गेले देखील आणि तिथली सगळी इत्थंभूत माहिती घेऊन आढावा घेतला, जखमींची विचारपूस केली, नातेवाईकांची विचारपूस केली आणि जे मृत्यू ज्यांचा झाला त्यांचे देखील जे काही डेड बॉडीज इकडे आणणं वगैरे हे सगळं जे काय आणि तिथली पुढची जी काही लाईन ऑफ ॲक्शन आहे त्या बाबतीत देखील तिथं तात्काळ इमर्जन्सी बैठक घेतली आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील जो विदेश दौरा होता तोही रद्द केला, तेही परत आले आणि त्यांनी देखील दिल्लीमध्ये तात्काळ इमर्जन्सी बैठक घेतली। त्यामुळे केंद्र सरकारने आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांनी अतिशय गांभीर्याने ही बाब घेतलेली आहे। मला वाटतं जशास तसं उत्तर मिळेल आणि एक करारा जबाब म्हणतो आपण तो मिळेल, कारण पाकिस्तान 2014 पासून बिळात बसला होता, आता पुन्हा त्यांनी फणावर काढलेला आहे। पुलवामाच्या वेळेस त्यांना सर्जिकल स्ट्राईकनी एक चोख उत्तर आपल्या भारतीय सैनिकांनी जवानांनी दिलं होतं। मला वाटतं याचा बदला आपले जवान जरूर घेतील आणि जे मृत्यू झाले त्यांची शहादत जी आहे, बलिदान व्यर्थ जाणार नाही, कारण एकच आता शेवटचा जोरदार झटका द्यावा लागेल आणि पाकिस्तानला कायमची अद्दल घडवावी लागेल। आणि म्हणून जे काही वातावरण आपण पाहतोय, मोदीजींनी देखील सांगितलं आहे आणि गृहमंत्री देखील त्यांनी देखील ठरवलं आहे की आता मात्र पाकिस्तानला धडा शिकवायचा आणि अशा प्रकारची पुनरावृत्ती करण्याची हिम्मत पाकिस्तानने आणि दहशतवाद्यांनी करता कामा नये। एवढं मोठं ऑपरेशन नक्की होईल।
आता तुम्ही जसं म्हणालात तसंच मुख्यमंत्री पण सकाळी म्हणाले की देश किंवा महाराष्ट्र या घटनेनंतर सुद्धा थांबणार नाही, आपल्यालाही थांबून चालणार नाही. आणि आजची आपली थीम आहे महाराष्ट्र काल, आज आणि उद्या. सो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातला महाराष्ट्र, मुख्यमंत्री श्री देवेंद्र आपले फडणवीस, महाराष्ट्रातले बरेच लोक पर्यटक तिकडे आहेत आणि बऱ्याच ग्रुपशी मी बोललो देखील, मुख्यमंत्री देखील बोलले आणि त्यांच्या सुरक्षिततेचा देखील तिथल्या अधिकाऱ्यांशी, तिथल्या प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात आहोत आणि त्यांना लवकरात लवकर आणण्याचं नियोजन देखील होतं आहे. माझा प्रश्न असा होता की तुमच्या काळातला महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातला महाराष्ट्र, श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातला आत्ताचा महाराष्ट्र आणि भविष्यातला महाराष्ट्र कसा असेल काल, आज आणि उद्या? खरं म्हणजे गेल्या 2.5 वर्षापूर्वी स्थगितच सरकार होतं. आमचं सरकार आलं महायुतीचं, ते खऱ्या अर्थाने प्रगतीचं आणि समृद्धीचं होतं. हे मी का म्हणेन मुद्दा, मी मुख्यमंत्री होतो म्हणून नाही. आमच्या काळामध्ये जे सुरुवात आम्ही केली, मी आणि देवेंद्रजींनी, तेव्हा जे प्रकल्प बंद होते, आरे कारशेड असेल, कोस्टल असेल, अटल सेतू असेल, समृद्धी महामार्ग असेल, इतरही प्रकल्प, मेट्रोचे प्रकल्प असतील, मेट्रो 3 असेल, इथं अश्विनी भिडे बसलेले आहेत, त्यांना माहीत आहे मेट्रो 3चं काम ते करत आहेत. गगराणी पण इकडे आहेत, त्यांनाही माहीत आहे, ते बोलणार नाहीत पण बोलतील. नाही म्हणजे ते बोलतील इकडे आल्यानंतर, पण सगळं बंद होतं. आणि जर आम्ही सत्तेत आल्यानंतर ताबडतोब सगळे स्टे हटवले, सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले, धडाधड आरे कारशेड झालं, मेट्रो 3चं काम सुरू झालं, इतर मेट्रो लाईनचं काम सुरू झालं, कोस्टलचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं, अटल सेतूचं युद्ध पातळीवर सुरू झालं, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग युद्ध पातळीवर सुरू झालं. आणि आपण बघतोय कोस्टल सुरू झाला, आज किती लोक लवकर जात आहेत, नाहीतर अगोदर वाहतूक कोंडीमध्ये अडकायची. अटल सेतू एक गेम चेंजर प्रकल्प आहे, देशातला सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे. 2 तासाचं 1.5 तासाचं अंतर फक्त 15 मिनिटामध्ये, गेम चेंजर प्रकल्प आहे. याला तुम्ही थांबूच कसं शकता? कोस्टल हायवेमुळे किती आता मुंबईतल्या लोकांचे, मेट्रो 3मुळे किती लोकांचा फायदा होतो आहे. मेट्रोच्या जे आपण फेजमध्ये आपण जे काही मेट्रो सुरू केल्या, आपली मेट्रो जवळपास 337 नाही 370 किलोमीटरच्या पुढं जाईल. एंड टू एंड मेट्रो नेटवर्क झालं पुढच्या 1-2 वर्षामध्ये, टप्प्याटप्प्यामध्ये, तर मुंबईची वाहतूक कोंडीच कमी होऊन जाईल. मेट्रोचे लोक मेट्रोमध्ये बसतील. आणि हे सगळे प्रकल्प अडकले होते म्हणून मी स्थगिती सरकार म्हणालो. हे आरेचा प्रकल्प म्हणजे आरे कारशेडच्या वादामुळे प्रकल्प लांबला, त्याच्यामुळे कॉस्ट एस्केलेशन असेल किंवा प्रकल्पाला विलंब हा किती झाला, मग त्याचा भार किती पडलाय राज्यात? नाही, आता आम्ही सुरू केलं नसतं 10,000 कोटी 15,000 कोटी वाढले असते आणि आणखी 10 वर्ष तो प्रकल्प असाच रखडला असता. शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, पायाभूत सुविधा ज्या राज्यामध्ये ज्यादा सुरू असतात त्या ज्याची प्रगती वेगवान असते. पण आपल्या राज्यात, आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठे प्रकल्प 8-10 लाख कोटीचे प्रकल्प सुरू आहेत. फक्त मुंबईमध्ये नाही आहेत, नागपूरमध्ये नाही आहे, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये, सगळीकडे पूर्ण राज्यभर आज इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहेत. आज कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. नागपूर मुंबई जर आपण म्हटलं 15 तास, 18 तास, 20 तास लागायचे. आज मी स्वतः ड्राईव्ह केले त्याच्यावर आणि एकदा देवेंद्रजींनी आम्ही दोघं बसलो होतो, स्टेअरिंग ते गाडी चालवत होते, मी बसलो होतो, मी एकदा गाडी चालवत होतो आणि त्यामुळे काय तो रस्ता झाला. आता सकाळी जर शेतकरी तिकडून निघाला, आज 3ऱ्या दिवशी पोचायचं इकडे आपला माल, शेतीमाल घेऊन. आता सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी पोचणार. 7 तासामध्ये कोणी आपले खाजगी वाहन घेऊन येऊ शकतो. जास्तीत जास्त हळू आलं तर 8 तास. 18 तास कुठे आणि 8 तास कुठे? ही कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. वेळ, इंधन, पोल्युशन सगळं वाचतं आहे. आणि पर्यावरण पूरक हे सगळे प्रकल्प आम्ही केले. नागपूर मुंबईमध्ये जसा फील आला पाहिजे, म्हणजे जिथे जे आपले तिथलं जंगल आहे त्या जंगलमध्ये अंडरपास केले, ओव्हरपास जिथे ओव्हरपास केले. जे प्राणी पूर्वी तिकडे त्यांचं वावर असायचा
त्यांना तसा फील आम्ही दिला. एवढं आम्ही लक्षात घेऊन काम केलं. अटल सेतूचं फ्लेमिंगो जातील, पळून जातील, पळून जातील म्हणून म्हणाले. आम्ही तिथे नवीन टेक्नॉलॉजी वापरली, रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला आम्ही. त्यावेळेस काम करत असताना बिलकुल त्या फ्लेमिंगो गेले नाहीत. उलट आता पर्यावरणवादी म्हणतात की फ्लेमिंगो वाढले. त्यामुळे विकास करत असताना आम्ही पर्यावरणाचा देखील समतोल राखून विकास केला. पर्यावरण पूरक विकास. कोस्टलचं बघा आता किती मोठं गार्डन होईल. इथं गगराणी आहेत समोर. कोस्टल महालक्ष्मी रेस्कोर्सचं 250 एकर आणि हे 250 असं, आणि आम्ही खालून सबवे करतोय 300 एकरचं सेंट्रल पार्क. मुंबईमध्ये एक मोठा ऑक्सिजन पार्क तयार होईल. मुलांना सगळ्यांना काय, हे अशा सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. पण एक प्रयत्न केला होता तुम्ही, तो म्हणजे मुंबईतले रस्ते सिमेंटचे करण्याचा. तुम्ही दंडही ठोठावला, ते काही झालेलं दिसत नाही. उलट तुमच्यावरतीच विरोधी पक्षात विशेषतः आदित्य ठाकरे वारंवार आरोप करताना दिसतात. काय झालं नाही, काय झालं नाही, काय कोण म्हणतं झालं नाही. मी तर त्या दिवशी जाऊन व्हिजिट केलंय, गगराणी होते सोबत. 400 किलोमीटरचे रस्त्याचं काम सुरू आहे आणि 31 मे पर्यंत जेवढे रस्ते होतील तेवढे आम्ही पूर्ण करणार. 31 मे नंतर खोदणार नाही. मग तिथे जिओ पॉलिमर आणि काय मास्टिक बिस्टिक करून मोटरेबल करणार आणि पावसाळ्यात देखील कुणालाही त्रास होणार नाही. आणि हे सगळे रस्ते पुढच्या म्हणजे 400 आता आणि 300 नंतर 701 किलोमीटर आम्ही रस्ते घेतलेत. हे रस्ते पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये पूर्ण कंप्लीट खड्डेमुक्त मुंबई होईल. आणि कॉन्क्रीटचे रस्ते 25-30 वर्ष बिलकुल नाही. का बोंबाबोंब करतात? कारण दरवर्षी ते रिपेरिंगमध्ये डांबराच्या ह्याच्यातून काळं पांढरं सफेद काय करत होते. आता बंद झालं ते. आता ते बंद होणार. का लोकांना तुम्ही खड्ड्यातून प्रवास करायला लावला एवढे वर्ष? मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही तो निर्णय घेतला. मी देवेंद्रजी आम्ही दोघंही बसलो. चहलना बोलवलं, त्यावेळी चहल होते कमिशनर. म्हणालो आम्हाला हे खड्ड्यातला प्रवास बिलकुल नको. पैसे नाहीत. काय आहेत? 700 किलोमीटर, 400 आणि 300, 700 किलोमीटर पूर्ण मुंबई खड्डेमुक्त. का चांगलं नाही होणार? खड्डेमुक्त मुंबई गेल्या अनेक वर्षाची. जिथे काही लोकांनी गाणी लिहिली त्याच्यावर, गाणी लिहिली त्यांच्यावर पण केस ठोकल्या. नाही, रस्ते करताना मला ती मलिष्का भेटली होती एका कार्यक्रमात स्टॉक एक्सचेंजच्या इकडे. मला वाटलं आणि मी विचारलं का यावेळेस का गाणं नाही लिहिलं? बोले खड्डेच दिसले नाही यावेळेस. ऑन द स्पॉट डिसिजन, नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. पण हे करताना महापालिकेच्या ठेवी वापरला तसा आरोप करतात सारखं. ठेवी काय, सगळ्या ठेवी तशाच आहेत, उलट वाढल्यात. आणि हे काय हो, ह्या ठेवी कोणाच्या आहेत? हा पब्लिकचा पैसा आहे. हा पब्लिकच्या अम्युनिटीवर वापरायला नको का? खड्ड्यांमधून तुम्हाला प्रवास केला पाहिजे का? मुंबई सुशोभित व्हायला नको का? मुंबईमध्ये दवाखाने नको चांगले व्हायला का? मुंबईमध्ये मेट्रो नको? आज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक चाळीचा स्लमचा एरिया आहे त्याच्या बाजूला आम्ही केला आहे. लोकांना घराच्या बाजूला जाऊन औषधं मिळतात, मोफत सगळं उपचार मिळतात. जवळपास 141 प्रकारचे टेस्ट फुकट होतात. का केलं नाही? हा माझा सवाल आहे. आता माझा सवाल असा, टीका करायला काय? टीका तर माझा 2.5 वर्ष टीकाच करत आले. पण या एकनाथ शिंदेने कधी टीकेला टीकेने उत्तर दिलं नाही, आरोपाला आरोपाने नाही, तर कामातून उत्तर दिलं. एकनाथ शिंदेने कामातून काम करून दाखवलं. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची आणि 100 दिवस उपमुख्यमंत्री पदाची. थोडं आधी तुम्ही फार वर्कहोलिक होतात, आता थोडीशी भूमिका बदललेली आहे असं वाटतंय. काय भूमिका काय बदलली नाही आमची. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील आम्ही तिघांनी टीम म्हणून काम केलं. आम्ही अगोदर दोघं होते, माजिद दादा आले, टीम म्हणून आम्ही काम केलं. आजही आम्ही टीम म्हणून काम करतोय. समजलं की नाही? गाडी आमची तीच आहे, इंजिन तेच आहे आणि विकासाची गाडी आहे आमची. त्यामुळे आमचा अजेंडा काय, बाकी काय खुर्चीचा अजेंडा नाही आहे. ज्याने आम्हाला खुर्चीत बसवलंय ना, त्याचा प्रश्न काय आहे, त्याच्या समस्या काय आहेत, त्याला काय पाहिजे, हा आमचा अजेंडा आहे. पण मग ती चर्चा नेहमी होत राहते की तुम्ही नव्या तुम्ही घडवता, आम्ही कुठे घडवतो? तुम्ही घडवा ना. अटल सेतू, आता मगाशी तुम्ही तिथे
सिलिंग दाखवलं आहे, सिलिंग तिथे येताना दाखवलं आहे नाही, हो प्रवेश. मॉडेल त्याचं आपल्याला गगराणीचे रॉयल्टी घ्यायला लागेल. एक मान्य केलं पाहिजे की मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये तुम्ही गाव, शहर आणि वेगवेगळे समाज घटक असे डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या योजना आणल्या आणि अंतिमतः त्याचा महायुतीला विजयामध्ये खूप मोठा फायदा झाला. बाकीचे वेगवेगळे फॅक्टर भारतीय जनता पार्टी वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करेल, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करेल. तुमचा स्वतःचा महायुतीच्या विजयामधला वाटा तुम्ही किती मानता? आणि त्याला दुसरा एक थोडासा नकारात्मक भाग असा आहे की ह्यामुळे थोडा अर्थकारणाला मोठाच ब्रेक लागला. अर्थ काय? अर्थकारणाला, महाराष्ट्राचं जे आर्थिक गणित बिघडलं त्याला थोडेसे हे धडाकेबाज निर्णय कारणीभूत ठरले. धडाकेबाज निर्णय घ्यायला माणूस धडाकेबाज लागतो आणि त्याला धाडस लागतं. आणि आम्ही टीम म्हणून काम केलं. आम्ही बघा विकास केला एकीकडे, सगळे रखडलेले प्रकल्प. तुम्हाला मी सांगतो, मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतली होती पहिली. आम्ही पहिली कॅबिनेट घ्यायचे असतं ना आपले, ते एक आपला अधिवेशन नियम नाही कॅबिनेट, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही सिंचनाचे प्रकल्प, शेतकऱ्यांचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षामध्ये 4 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली होती. आमच्या महायुतीच्या काळात आम्ही 150 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. 150 लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली, सिंचनाखाली येईल, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. कशाला पाहिजे सरकार? कुणासाठी? सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण, मग सर्वसामान्यांना न्याय द्यायला नको? मग आम्ही तो दिला. एकीकडे विकास प्रकल्प आम्ही पुढे नेले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना आम्ही चालना दिली. लाडकी बहीण योजना ती केली, शेतकऱ्यांची सन्मान योजना केली, ज्येष्ठांची योजना केली, 1 रुपयात पीक विमा केला, मुलींच्या शिक्षणाचा विषय केला, लेक लाडकी लखपती योजना केली. का करू नये? सरकार म्हणून जर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगले दिवस आणायला सरकारचं काम आहे ना, हे दायित्व आपलं आहे, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात, आम्ही काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आम्ही प्रयत्न करतोय. का करू नये? मग रोज तुम्ही आरोप 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 आरोप. का शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये? मला अभिमान आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतीकडे गेलो, गावाकडे गेलो, लगेच बातम्या चालू. नाराज. तुमच्या नाराजीला जोडून बघितलं जातं लगेच त्याला. मी तिथं गेल्यावर पण तुमचे चॅनलवाले तिकडे असतात, मला सोडत नाही. तिथं गेल्यावर पण माझ्या बैठका होतात, विविध अधिकाऱ्यांना बोलवतो मी, तिथले लोक येतात, विविध समस्यांना न्याय देण्याचं काम तिकडे होतं. आणि शेतकरी शेतीमध्ये जातो, रमतो. गेल्यावर मातीशी माझी नाळ जुळलेली आहे. मग गावाला घेत जाणं काय गुन्हा आहे? काही लोक तर घरातून निघत नाहीत, आणि घरातून निघाले तर डायरेक्ट परदेशातच जातात. मी गावी जातो. ठीक आहे. नाही, आता विषय तो निघालायचा आहे म्हणून की अलीकडच्या काळामध्ये साथ देणं, प्रतिसाद देणं सुरू आहे, तर या सगळ्या घडामोडीकडे तुम्ही कसं बघता? नाही बघा, हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा पक्ष वाढवणं आणि राजकारणामध्ये कुणी कुणासोबत युती करणं, आघाडी करणं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला जेवढं आठवतं आहे त्याप्रमाणे मी जे काय माझा अनुभव आहे तो असे प्रसंग 2-3 वेळा येऊन गेले. 2-3 वेळा येऊन गेले. त्यामुळे मला आता हे म्हणजे त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. शेवटी हा ज्याचा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही महायुती म्हणून काम करतोय. महायुतीचं सरकार राज्यात आहे, थम्पिंग मेजॉरिटी आहे. येणाऱ्या लोकल बॉडीज इलेक्शन महायुती म्हणून आम्ही जिंकणार, कामाच्या बलबुत्यावर जिंकणार. जे आम्ही काम केलं आहे त्या ताकदीवर जिंकणार, महायुती जिंकणार. पण मग महायुतीमध्ये म्हणजे तुमच्या शिवसेनेमध्ये श्री राज ठाकरे येण्याची शक्यता किती आहे? नाही, आता बघा, आता ते तिकडे परदेशात गेलेत ना, ते म्हणाले मी तिकडे आल्यावर बोलेन म्हणून, असं म्हणाले.
उत्तर नाही दिलं तुम्ही, उत्तर नाही दिलं. आता उत्तर तेच देतील ना, मी कसं देणार उत्तर त्यांचं. आणि तुम्ही म्हणालात मगाशी की हे सगळं योजना केल्यामुळे अर्थव्यवस्था काय बिघडली का? बिलकुल नाही. तुम्हाला सांगतो, स्टेट GDPच्या 25% लोन घेण्याची मर्यादा असते. आम्ही 17 समथिंग काहीतरी 85% वर आम्ही आहोत, मग ते पण लिमिटमध्ये आहोत. दुसरं, आम्ही हे जे आहे आपलं FRBMचं 3% मर्यादा असते, आम्ही 2.76 वर आहोत. म्हणजे कुठलीही आर्थिक शिस्त आम्ही बिघडू दिली नाही बिलकुल, एवढं करून सुद्धा. आणि महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. आता महसूल बघा, माझ्याकडे आकडे आहेत. यावर्षी 95.20% महसूल जमा झाला आहे. पुढच्या 25-26 मध्ये 100% महसूल जमा होईल. त्यामुळे बिलकुल आम्हाला चिंता नाही. आता GDP मध्ये नंबर 1 आहे महाराष्ट्र. आपला एक्सपोर्टमध्ये पहिला नंबर आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला नंबर आहे. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादन त्याच्यामध्ये आपण पहिला नंबर आहोत. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिला नंबर आहे. सगळ्यात इन्फ्रास्ट्रक्चर नंबर 1 महाराष्ट्र आहे. आणि म्हणून इंटरनेट सबस्क्रायबर जे आहेत ते सर्वाधिक 9 कोटी आहेत. इंटरनेट युजर 9 कोटी, त्याच्यात आपण पुढे आहेत. आणि स्किल मॅनपॉवर देखील महाराष्ट्रात सगळ्यात जादा आहे. त्यामुळे याचा फायदा होणार. MOU आम्ही केले. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा 7.5-8 कोटीचे 2 वेळा MOU झाले. 7.5 लाख, 8 लाख. देवेंद्रजी गेले 15 लाख कोटीचे केले. हे MOU याचं कन्व्हर्जन, तुम्ही म्हणाल फक्त करारनामे झाले, पूर्वी व्हायचे तसे नाही. आम्ही केलेले करारनामे याचं कन्व्हर्जन 70 to 80% आहे. आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. पुढच्या काळामध्ये जवळपास आणखी 30-40 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट होईल. कारण हे आपलं महाराष्ट्र जे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, स्किल मॅनपॉवर आहे, कनेक्टिव्हिटी आहे. आता आम्ही एअर कनेक्टिव्हिटी, सगळे एअरपोर्ट जे आहेत ते नाईट लँडिंग असेल, जिथं डेव्हलप करणं, स्ट्रीप वाढवणं, हे सगळं करतो आहे. एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, व पाण्याची वॉटर कनेक्टिव्हिटी आणि रोड कनेक्टिव्हिटी, हे चारही जे आहेत ते वाढवण्याचं आम्ही काम करतो आहे. शेवटी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. तुम्हाला उद्योग, व्यापार, उद्यम आणायचा असेल, या सर्व कनेक्टिव्हिटीवर आपल्याला जास्त खर्च केला पाहिजे, त्याच्यावर जास्त फोकस केलं पाहिजे. आणि ते आम्ही करतो आहे. आरोग्यावर आम्ही काम करतो आहे, शिक्षणावर आम्ही काम करतो आहे, पर्यावरणावर, पर्यटनावर काम करतो आहे. इथे आता पर्यटनावर एक मगाशी सेशन झालं, त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा ज्या आहेत पर्यटनाच्या, विशेषतः कोकणातल्या, त्या फारशा विकसित झाल्या नाहीत, या संदर्भात चर्चा झाली. तर तुमचं जे ग्रीनफील्ड हायवे जो रेवस रेड्डीचा एक प्रोजेक्ट होता, त्याचं स्टेटस काय आणि कधीपर्यंत महाराष्ट्राला, कारण गोवा हायवेचा एक अनुभव आपण घेतला आहे, अनेक वर्ष ते चालू आहे, तर हा ग्रीनफील्ड हायवेचा स्टेटस सध्या काय आणि कधीपर्यंत कोकणाला हा नवा हायवे मिळू शकेल? तुम्हाला सांगतो, आता जो जुना हायवे आहे, मी आता मागच्या पावसाळ्याच्या वेळेस गेलो होतो, पावसाळ्याच्या आधी, आणि कशेडीचा बोगदा जो टनल आहे तो एक बंद होता. त्याची माहिती मी अगोदर घेतली होती. जसं मी नाशिक हायवेला काही प्रिकास्ट पॅनल टाकले होते, कारण तिथे खूप वाहतूक कोंडी व्हायची. मग ते नवीन जिओ पॉलिमर आणि ते मास्टिक बिस्टिक काय काय करून ते काय त्याच्यामध्ये हार्डनर वगैरे वापरून ते 2 तासामध्ये रस्ता मोकळा होतो वाहतुकीला. तर तिथं आम्ही तो टनेल चालू करण्यासाठी इथून प्रिकास्ट पॅनल घेऊन गेलो, म्हणजे रोडच घेऊन गेलो आम्ही ट्रेलरवर, आणि ते फक्त आम्ही जॉईंट करत गेलो आणि तो कशेडीचा टनेल गणपतीमध्ये, ऐन गणपतीमध्ये सुरू केला. तो आता जरा मार्गावर आहे रस्ता, गडकरी साहेबांनी पण त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे. पण आम्ही कोस्टल हायवे करतो आहे, 7 खाड्या आपण जोडतो आहे कोस्टलच्या, म्हणजे रेवस ते रेड्डी. आता हा जो रेवस रेड्डी झाला तर तुम्हाला सांगतो पर्यटन वाढेल, कनेक्टिव्हिटी वाढेल. आपले एवढे बीचेस एवढे सुंदर आहेत, फक्त कनेक्टिव्हिटीमुळे आपण मागे पडत होतो. आता मी मुख्यमंत्री असताना 7 खाड्यांवर आपण ब्रिज आपण करतो आहे. त्यामुळे रेवस ते रेडी हे झाल्यानंतर पूर्णपणे एक कोस्टल हायवे सुरू होईल, बीचेस कनेक्ट होतील, तिथे लोकांना पर्यटनाला वाव मिळेल.
त्यांना मग ते काय शॅक्स वगैरे आमकं कॅरेवान आमकं तमकं सगळं होईल आणि लोकांच्या हाताला काम मिळेल. त्याचबरोबर आम्ही आता जो आपण म्हणाला ग्रीनफील्ड रोड त्याचं DPRचं काम सुरू आहे. तो रस्ता जेव्हा होईल लवकरच आम्ही त्याचं हे करतोय. तो झाला तर तुम्हाला सांगतो मुंबई ते सिंधुदुर्ग 4 तास पण लागणार नाहीत. आणि एका रस्त्यामुळे जसं मुंबई पुणे गेम चेंज झाला, नागपूर मुंबई गेम चेंज झाला, तसा हा गेम चेंजर कोकणातला रस्ता होईल. तिकडचा जो काही बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून निघेल. मुंबईच्या दृष्टीनं एक मोठा गेम चेंजर आहे तो म्हणजे धारावीचा प्रकल्प. तो वेगवेगळ्या न्यायालयाने त्याला क्लीन म्हणजे एक गो अहेड दिलेला आहे. तरीही राजकीयदृष्ट्या अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तुम्ही कसं बघता याच्याकडे? धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि लोक बघायला येतात काय धारावी आहे, क्या धारावी, क्या आहे उधर. अरे आज परिस्थिती काय आहे तिथली? चिखल, गटारा उघडी, सगळं टॉयलेट बाथरूमचं पाणी वाहत आहे, लोक असेच राहत आहेत, असंच तिथं उद्योग करतायत. वेगवेगळे उद्योग आहेत तिथे, उद्योग नगरी आहे ती. मग तिथे आपण तसंच ठेवायचं ते. 1 लाख अधिकृत घरात आणि जवळपास 2 लाख घरं आहेत. 2 लाख घरं म्हणजे जे पात्र आहेत त्यांना तिथंच देणार आणि जे अपात्र आहेत त्यांना मुंबईमध्ये इतर ठिकाणी. 2 लाख घरं, 1 लाख घराचं 1 कोटी रुपये किंमत पकडा आता मुंबईमधली. किती झाले? मग का त्यांच्या जीवनामध्ये बदल घडू नये? का आम्हीच चांगल्या घरांमध्ये राहायला पाहिजे? एक झालं घर, दुसरा बंगला, तिसरा बंगला आम्हीच करायचा का? त्यांना नको का? गरिबाचं जीवन उंचावलं पाहिजे नको का? त्यांना तसंच खितपत पाडायचं? आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत धारावी हा मोठा प्रकल्प आहे. हा त्याला स्पेशल स्टेटस आपण दिलेला आहे आणि जे अगोदर जे टर्म कंडिशन होते त्याच्यापेक्षा आमचं सरकार आल्यानंतर अतिशय कडक आणखी काही गोष्टी आम्ही केल्या जेणेकरून त्याचा लाभ जो आहे आणि त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे जास्त. आणि त्याच्यामध्ये फक्त डेव्हलपर नाही आहे, त्याच्यामध्ये आमचं काय धारावी रिडेव्हलपमेंट काय हो प्राधिकरण त्यात पार्टनर आहे. त्यामुळे जी काही जमीन वगैरे त्या धारावी रिडेव्हलपमेंट प्राधिकरणाला आपण देतोय. हे गैरसमज पसरवतात. लोकांना जर 2 लाख लोकांना घरं मिळाली तर लोक दुवा देणार नाहीत का? किती वर्ष आपण त्यांना त्यांचं आयुष्य असं खराब करायचं का? वाटत नाही लोकांना चांगलं माझं घर असावं, पै पाहुणे आले की चांगल्या घरामध्ये बसावं का? असंच राहावं? हे धारावीप्रमाणेच मुंबईतल्या जुन्या इमारतीचा रिडेव्हलपमेंटचा एक प्रश्न अनेक वर्ष त्याच्यावर चर्चा होते पण त्याला गती मिळत नाही. तर त्या संदर्भात काय? त्याला गती आम्ही दिली आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये अनेक प्रकल्प जे SRAचे रखडलेले, धोकादायक इमारतींचे रखडले, म्हाडाचे रखडले, BDDचे रखडले, या सगळ्यांना आम्ही जे बिल्डर काम सोडून गेले 20-25 वर्षापासून त्यांना भाडं मिळत नाही, ते गेलेत बाहेर, नालासोपाऱ्याला गेलेत, कोण बदलापूरला गेलेत, कोण अंबरनाथला गेलेत, असेच आहे ते मुंबईच्या बाहेर गेलेत. आम्ही ठरवलं आहे मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणायचा, हा आमचा संकल्प आहे. आणि त्यासाठी आम्ही काय करतोय, जे डेव्हलपर सोडून गेले तिथं सिडको, MMRDA, BMC, म्हाडा, SRA, MSRDC, MIDC या सगळ्या गव्हर्नमेंट एजन्सींना एकत्र करून जेवीमध्ये हे प्रकल्प पुढे नेतो. एक प्रकल्प आम्ही सुरू केला ठाण्यात, आम्ही क्लस्टर सुरू केलं आहे, तो भाग वेगळा आहे. पण इथं रमाबाई आंबेडकर कॉलनी आहे, 17,000 घरांची ती SRA आहे. 25 वर्ष 1 रुपया भाडं नाही. आम्ही स्वतः गेलो तिथे, 105 कोटी रुपयाचे भाड्याचे चेक वाटले त्यांना. आता ते SRA आणि MMRDA करते आहे. असे प्रकल्प पुढे नेतोय आम्ही. त्यामुळे जे वेळेत काम केलं नाही ते बाहेर जातील.
आणि या आपल्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी ज्या आहेत ते काम करतील. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळेल वेळेमध्ये, कारण त्यांचं फंड रेझिंगची त्यांच्याकडे क्षमता असते आणि गव्हर्नमेंट असल्यामुळे लोकांचा विश्वास असतो, बँका लोन देतील, जे काय असेल ते होईल. आणि त्यामुळे हे प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प युद्धपातळीवर मुंबईतले मार्गी लागतील. आणि म्हणून जे काही बाळासाहेबांचं 40 लाख लोकांना मोफत घर देण्याचं जी काही योजना होती ती खऱ्या अर्थाने मूर्त रूप त्याला आता मिळेल, कारण या ठिकाणी या सगळ्या एजन्सी आपण कामाला लावतो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या प्रकल्पाला विरोध झाला, परंतु नंतर तो सर्वोत्तम डेव्हलपमेंटच्या प्रकल्पापैकी एक तो म्हणजे समृद्धी महामार्ग, जो तुम्ही पूर्णच करून घेतला. आणखीन एक महामार्ग राज्य सरकारनं प्रस्तावित केला आहे, तो आहे शक्तीपीठ. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? समृद्धीला तर विरोध केला ना, झाला सुरुवात. समृद्धी महामार्गाला विरोध केला, पण त्यांना आम्ही विश्वास दिला, त्यांना महत्त्व सांगितलं त्या रस्त्याचं, त्यांना वेळेवर पैसे दिले. मी आपल्याला सांगतो, मी त्याच्यामध्ये रस्त्यावर उतरून काम करत होतो. देवेंद्रजी तेव्हा मुख्यमंत्री होते, माझ्याकडे MSRDC डिपार्टमेंट होतं, 6,500 कोटीचं कर्ज होतं MSRDCवर, आणि म्हणून मला ते खातं दिलं होतं. रस्त्यावर उतरलो, शेतकऱ्यांना सांगितलं. शेतकरी म्हणाले आम्हाला पैसे अगोदरच्या प्रकल्पाचे मिळाले नाही, तर याचं कसं मिळणार? बोला अगोदरचं मला माहीत नाही, पण तुम्हाला तर याचे मिळणार म्हणालो. मी सही केलं त्याच्यावर विटनेस म्हणून, आणि मी सांगितलं 2 तासात तुमच्या खात्यामध्ये ते पैसे नुकसान भरपाई कॉम्पेन्सेशन 2 तासात जमा होतील. आणि आम्ही तिकडून निघालो आणि त्या शेतकऱ्याचा फोन आला, पैसे मिळाले. आणि पैसे मिळाले आणि मग फटाफट कन्सेंट होऊ लागले. आणि बघता बघता लँड ॲक्विजिशन रेकॉर्ड टाईममध्ये झालं. लोक विचारतात कमी वेळात कसं झालं. आणि रोडही बघितला आपण, तिथे आम्ही 1000 शेततळी केली. आज जवळपास 2-3 लाख झाडं लावतो आहे, सोलर येत आहे, एक पूर्ण इकोसिस्टीम तयार होती आहे. फक्त रस्ता नाही आहे, तिथे 18 नोड करतो आहे आम्ही, तिथे इंडस्ट्री येते आहे. सुरुवातीला कोणी काळं कुत्रत जात नव्हतं, आता बघितलं तर लॉजिस्टिक पार्क, मल्टीनॅशनल कंपन्या सगळं येत आहे. एक रस्ता गेम चेंजर करतो. आणि शक्तीपीठाला काही ठिकाणी विरोध आहे. आम्ही सांगितलं आम्ही कुठल्याही जोर जबरदस्तीने प्रकल्प लादत नाही, पण तेच लोक कन्व्हिन्स होतील, कन्सेंट देतील आणि तो रस्ता पुढे जाईल. अगदीच वाटलं तर मग आम्ही त्याच्यावर वेगळा विचार अलाइनमेंटचा वगैरे बघू. परंतु तो रस्ता देखील मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांना इफेक्ट करणार आहे, फायद्याचं आहे. मग अशी राहुलने आर्थिक स्थितीचा राज्याचा विषय काढला. आता वचननाम्यामध्ये तुम्ही अजूनही बरीच आश्वासनं दिली आहेत, म्हणजे आत्ताच्या कल्याणकारी योजना तर आहेतच, पण लाडक्या बहिणींचे 2100 रुपये करणे किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी, तर हे सगळे वचनं पूर्ण करता येतील अशी परिस्थिती आहे सध्या? बिलकुल. बघा आम्ही जे काय बोललो आहे ते विचारपूर्वक बोललो आहे. आम्ही फक्त लोकांची मतं मिळवण्यासाठी अशा काही गोष्टी केलेल्या नाहीत. 1500 रुपये सर्वसामान्य भगिनीला देताना देखील आमची किती मजाक उडवली लोकांनी, टिंगल केली. हे काय भीक आहे का? हे काय विकत घेत आहे का? हे काय मिळणार आहे का? कोर्टामध्ये गेले स्टे घ्यायला, कोर्टाने त्यांना चपराक लगावली. आणि आम्ही पैसे, त्यांना वाटले हे चुनावी जुमला आहे, पण आम्ही खात्यात पैसे जमा केले. तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले. म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे सरकार देणारं आहे, हे सरकार घेणारं नाही. हे देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जे आम्ही वचननामा, आम्ही वचननामा म्हणतो, शेतकऱ्यांचा विषय जे आहे, आणि आम्ही लाडक्या बहिणींना सांगितलं जशी आमची आर्थिक ताकद वाढेल तशी तुमचीही आर्थिक ताकद वाढेल, राज्याची आर्थिक ताकद वाढेल. आणि ह्या ज्या सगळ्या योजना ज्या आहेत या पुढच्या आपल्या जा वचननामा 5 वर्षात असतो. आणि तुम्हाला सांगतो आपलं राज्य हे प्रगत राज्य आहे. आपल्याकडे एवढे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चालू आहेत, त्यामुळे हे सगळं काय टॅक्सेशन, GST, अमुक तमुक, हे सगळं जे आहे याच्या माध्यमातून आपल्याला पैसे येत राहतील. केंद्र सरकार, मोदी साहेब आपल्या पाठीशी आहेत.
आणि हे डबल इंजिनचं सरकार आहे. आपल्या राज्यामध्ये देखील प्रत्येक बजेटमध्ये मग रस्त्याला असे, रेल्वेला असो, इतरही प्रकल्पांना असू द्या, केंद्र सरकार पैसे म्हणजे निधी तरतूद करते. त्यामुळे केंद्र तर करेलच, मोदीजी करतीलच. एक तुम्हाला एकच उदाहरण सांगतो सहकार विभागाचं. जेव्हा आपले साखर कारखाने, ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत होता, जेव्हा इन्कम टॅक्स 10,000 कोटी भरायचं होतं, त्यावेळेस सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटी माफ केलं. मोठं काम केलं ते. एक प्रकारे या सरकारला हातभार लावला. त्यामुळे आम्ही जे बोललोय ते करणार. बिलकुल प्रिंटिंग मिस्टेक नाही. आम्ही म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक. नाही तर काही लोक म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली निवडणुकीत. काही लोकांनी, आता मी काय कोणावर टीका करत नाही, निवडणुकीत वीज बिल माफ करणार म्हणून सांगितलं, जिंकून आल्यावर विजेची बिलं पाठवली. तसं आम्ही नाही करणार. हे फरक आपल्याला भेटायचं आहे ना. एकदा का फसून पळायचं आहे का परदेशात? इथंच राहायचं आहे आम्हाला. आता ही एक शिंदेसाहेब एक सकारात्मक गोष्ट आणि थोडीशी नकारात्मक आहे. सकारात्मक ही आहे की तुमच्या काळाच्या आधी, म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री व्हायच्या आधी मुख्यमंत्री सहायता मदत कक्ष जो तो होता, पण तुमच्या काळात तो अत्यंत प्रभावीपणे राबवला गेला आणि आता पुन्हा त्यात थोडीशी स्पर्धा आहे असं दिसतंय. आणि नकारात्मक गोष्ट अशी, म्हणजे तुम्ही ते फार चांगल्या पद्धतीने राबवला. नकारात्मक गोष्ट अशी की ते खूप सेंट्रलाइज झालेलं आहे. खरं तर आपली आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणं शक्य होतं आपल्याला. नाही, काय सेंट्रलाइज झालं? सगळं फंड जो आहे तो तुमच्याकडे आहे, लोक मदतीसाठी तुमच्याकडे येतात, मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तम पद्धतीने त्यांना दिलं जातं, पण आरोग्य व्यवस्थेबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण होत राहतात सतत. नाही, बघा मी तुम्हाला सांगतो, मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरचं जे सरकार होतं त्यांनी 2.5 वर्षामध्ये 3 कोटी रुपये दिले होते मुख्यमंत्री सहायता निधीमधून. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्षात जवळपास 400 कोटीपेक्षा जास्त रुपये दिले आणि हजारो लोकांचा जीव वाचला. मी तर धडाधड सह्या करायचो. कुठं आला माणूस की लगेच पटकन माझी सही व्हायची. मुख्यमंत्री सहायता निधी आहे, मला माहीत आहे गरजेचं आहे, ताबडतोब सही करायचं, पेन निघायचं, सही व्हायची. तर अगोदरचे लोक पेन ठेवत नव्हते, ते मला काय आता आम्ही तर पेन 2-2 ठेवतो. आणि म्हणून याला आम्ही प्राधान्य दिलं. तुम्हाला मी सांगतो किती लोकांना मदत केली आठवतही नाही. एकदा कोल्हापूरमध्ये एक मुलगी होती मुस्लिम, ती आली स्टेजवर, तिच्याकडे हा एक छोटा बच्चू होता. बोले मला वाटलं क्या काम है आपका? बोले ये दुआ है. बोले क्या दुआ है? बोले इसका नाम दुआ रखा है. बोले अच्छा, अच्छी बात है, अच्छा नाम है. बोले नहीं, इसकी जान आपने बचाई, आपने चेक दिया और इसके वजह से इसका ऑपरेशन हो गया. असे किती लोक, हजारो लोक ज्यांचं त्या मुख्यमंत्री सहायता निधीमुळे मदत झाली. आता देखील मुख्यमंत्री सहायता निधीचं काम जोरात चालू आहे. मुख्यमंत्री कक्ष पण आहे, आमच्याकडे पण कक्ष आहे. आमच्याकडचे जे कोणी लोक येतात ते आम्ही पाठवून देतो मुख्यमंत्री सहायता निधीकडे, हे करून रेफर करतो, शिफारस करून. त्यामुळे लोकांचं शेवटी ताबडतोब त्याच्यात इलाज होतो ना. आज मुंबईमध्ये आम्ही काय केलं, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला. मुंबईमध्ये आता मुंबईतले जे BMCचे हॉस्पिटल आहेत, या हॉस्पिटलमध्ये देखील आता आपण 0 प्रिस्क्रिप्शन करतोय. आपण पैसे ठेवलेत ना, आपण 1600 कोटी रुपये ठेवलेत. बघा समोरच आहे. आमचं काय लपून छपून काय काम नाही. डायरेक्ट मी गेलो KM मध्ये, सरप्राईज विजिट. 5 वॉर्ड बंद होते. मी लगेच कमिशनरना फोन केला, लगेच चालू केले 5 वॉर्ड. 3-4 महिन्यात चालू झाले. 5 वॉर्डमध्ये किती पेशंटची सोय झाली. आणि मी गेल्यावर तिथे लोक आले, बघा आम्हाला औषधाचा प्रॉब्लेम आहे, औषधाचा प्रॉब्लेम है, हमें दवाई, इधर ट्रीटमेंट अच्छा है लेकिन दवाई का प्रॉब्लेम है. तिथं डिसिजन आम्ही घेतला. या हॉस्पिटलमध्ये आलेल्या माणसाला बाहेरून औषध आणायला लागता कामाने, 0 प्रिस्क्रिप्शन, तर सगळी औषधं त्यांना द्यायची. निर्णय झाला. पण शिंदेसाहेब एवढं सगळं तुम्ही सकारात्मक आहे सांगताय, लोकांना ते दिसतंय, तरीही तो औरंगजेबासारखा विषय किंवा कुणाल कामरासारखा विषय, खरंच गरज आहे याची? कुठला औरंगजेब? कुणाल कामर, औरंगजेबाची कबर. अरे बाबा, आता चांगल्या लाईनवर होते ना तुम्ही, तिकडे कुठे बोलताय? रॅपअप करा म्हणाले, मला तर जाता जाता एवढं विचारलं पाहिजे. तुमचं विजन काय आहे? काल, आज आणि उद्या, त्याच्यात आहे काय? चांगलं चांगलं बोला, पॉझिटिव्ह. कुणाल कामरा नको विचारायचं.
मी तर त्याच्यावर काय बोललो पण नाही, बोलतही नाही. कन्स्ट्रक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल पॉझिटिव्ह. तुम्ही नाही बोललात पण कार्यकर्ते खूप बोलले, त्यामुळे ठीक आहे. वातावरण बरेच काळ. कार्यकर्त्यांची भावना असते. आता 100 दिवस तर सरकारचे झालेले आहेत, तर पुढच्या 5 वर्षाच्या व्हिजनमध्ये कुठले 2 मोठे प्रोजेक्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेत की मला हे 5 वर्षात पूर्ण करायचे आहेत? एक असे 2 का म्हणताय तुम्ही? आमच्याकडे प्रोजेक्टच खूप आहेत. आम्हाला कंप्लीट मेट्रो करायची आहे, एंड टू एंड इंटरनल मेट्रो करायची आहे. अश्विनी भिडे मॅडम इथे आहेत, त्या मेट्रोचं त्यांना ते एकदम मनापासून त्याच्यावर लागलेले आहेत. आणि मेट्रो 3 आता आपला दुसरा टप्पा होईल. किती लाख लोकांना फायदा होणार त्याचा? जवळपास आता तरी किती लोकांना होतोय? 13 लाख पॅसेंजर पर डे. एक मेट्रो 3 आणि इतर नेटवर्क जे आहे पूर्ण एम एम आरमध्ये मेट्रोचं नेटवर्क जे आहे ते कंप्लीट आम्ही करणार. वाढवण बंदर ते कंप्लीट करणार. वाढवण बंदर गेम चेंजर आहे. 3रा एअरपोर्ट आम्ही तिथे करतोय. नवीन एअरपोर्ट आता नव्या मुंबईतला तो आता आम्ही सुरू करणार. त्याची झलक आम्ही मध्ये दाखवली. आणि हा करतोय आपण पालघरचा. पालघर हा पूर्णपणे तिथे देशातला नंबर 1चा वाढवण पोर्ट होणार. जगातल्या 10 पोर्टपैकी तो एक आहे. तो जो डीप डेप्थ जो आहे. आणि मोठे वेसल्स येतील, तिथली सगळ्या लोकांना नोकऱ्या मिळतील, तिथलं सगळं लॉजिस्टिक पार्क येईल, तिथे बिझनेस हब होईल, सगळं होईल. मोठ्या प्रमाणावर तिथे लोकांना एक इकोसिस्टीम तयार होईल. दुसरं आता अटल सेतू तिथे उतरतो आपण, तिथे 3री मुंबई म्हणजे तिथे तर गेम चेंजरच आहे. हा संपूर्ण जो काय परिसर आहे हा डेव्हलप होईल. ग्रोथ सेंटर होतील, IT पार्क होतील. आणि आमचं हाऊसिंग माझ्याकडे आहे गृहनिर्माण. एक आम्ही नवीन धोरण आणतोय. यामध्ये परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, आणि जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल, जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी, आणि वर्किंग वुमनसाठी म्हणजे आपल्या ज्या भगिनी काम करतात त्यांच्यासाठी देखील आम्ही त्याच्यामध्ये, आणि गिरणी कामगारांसाठी त्याच्यामध्ये घरांची आम्ही तरतूद केलेली आहे. नवीन पॉलिसी आम्ही आणतोय परवडणारी एकदम. म्हणजे लोकांना मुंबईमध्ये देखील परवडणारी घरं मिळाली पाहिजेत. आणि म्हणून या अटल सेतूच्या आपण टोकाला जेव्हा जाऊ तिथे देखील मोठ्या प्रमाणावर मग ते नैना लागलं ते एक क्षेत्र ते डेव्हलप होईल, हे डेव्हलप होईल, मोठ्या प्रमाणावर तिकडे होईल. आणि मग ते जे काही तिथून आपण उरणवरून जो रेवस रेड्डी म्हणालो अलिबागला आपण जोडू. आता अलिबाग तिकडे जवळ येईल. लोक आता सेकंड होम म्हणतात, पण मला वाटतं हे सगळे ब्रिजेस जोडल्यानंतर ते एकदम जवळ येऊ आपण. 15-20 मिनिटात, अर्धा तास. विरार अलिबाग कॉरिडॉर आपण करतोय. वसई विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर आज आपण त्याच्यामुळे जवळ येणार. आणि हा आता वर्सोवा, आता जो वर्सोवा जो सिलिंग जो आहे वर्सोवापर्यंत जातो आपण. वर्सोवा ते भाईंदर, भाईंदर ते विरार, हा किती मोठा सिलिंग होतोय पूर्ण. म्हणजे तिकडचा पालघर एरिया जो आहे पूर्ण डेव्हलप होईल. आणि ही सगळी कनेक्टिव्हिटीच महत्त्वाची आहे. मल्टी मॉडेल कॉरिडॉर झाला, त्याच्यामध्ये आपण समृद्धी झाला, हे सगळे रोड जुळत आहेत. आता पुणे मुंबई काय होतं, 8-8 तास लागायचे. बाळासाहेब होते तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं गडकरी साहेबांना. आज त्या पुणे मुंबईमुळे एका रस्त्यामुळे 100 किलोमीटरच्या तिकडे IT सेक्टर आलं, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, सर्व्हिस इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झालं एक रस्त्यामुळे. ठीक, एक रस्ता काय चमत्कार करू शकतो. ठीक, त्यामुळे आमचे फोकस जे आहेत हे कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि पर्यटन. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, किती मोठा वाव आहे.
थँक्यू. आम्ही नवीन महाबळेश्वर करतोय. एक मोठा आज महाबळेश्वर ब्रिटिश ही सगळी हिल स्टेशन ब्रिटिश काळातली आहेत. आपलं Thank you, सरकार सर, वेळ. ब्रिटिशांच्या नंतर आपलं सरकार हे नवीन महाबळेश्वर करते. 250 गावांचं आता 200 आणखी 300 लोक गाव त्याच्यात ऍड झाली आहेत. लोकांना मोकळ्या शुद्ध हवेमध्ये त्याबद्दलच्या सुद्धा सुनावण्या सुरू आहेत. मला वाटतं तुम्ही त्यासाठी पुढाकार घेतला. थँक्यू सो मच. तुम्ही CM ह्या शब्दाला कॉइन केले, तुम्ही म्हणजे कॉमन मॅन, आणि तसा तुमचा पूर्ण डेव्हलपमेंटचा अजेंडा राहिला हे तुम्ही आता मुलाखतीत सांगितलं. वेळात वेळ काढून तुम्ही NDTVच्या या मंचसाठी हजर राहिलात त्याबद्दल आभारी आहोत. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद उपमुख्यमंत्री एकनाथ